इथं नाड्याला इथं दारू एवढं असं होल पाडलं डायरेक्ट इथं आणि इथं पण धरलंय असं एका साईडला 2 ठिकाणी धरलंय. शिळी वाघाने तिकडे नेली होती खाली. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता 7:30 वाजले, आता घरी निघायचे. थोडंसं लेटच झालं कारण विषय असा झाला मित्रांनो, एकदम खतरनाक सीन झाला यार. इथं काय झालं माहिती का, इथं वाघानं डायरेक्ट शिळीच धरले यार यांची, मामी त्यांची. मी तुम्हाला क्लिप दाखवली, व्हिडिओ क्लिप काढली. आता ती शिळी तिकडे उभी आहे. इथं नाड्याला इथं दारू एवढं असं होल पाडलं डायरेक्ट इथं आणि इथं पण धरलंय असं एका साईडला 2 ठिकाणी धरले. शिळी वाघाने तिकडे नेली होती खाली. बरं झालं शिळी वाचली. आता जिवंत आहे शिळी, बट वाचन म्हणून काय वाटत नाही यार, थोडंसं अवघडच कंडिशन आहे. त्याच्यामुळे आता त्याला शेकोटी वगैरे चालू आहे. तुम्हाला बघायचे ना, तुम्हाला मी व्हिडिओ क्लिप काढली मी आणि फोटो पण काढले, फोटो पण दाखवेन मी तुम्हाला. लय खतरनाक यार, इथं लय भीती आहे यार वाघाची वगैरे. किती अवघड आहे मित्रांनो. विचार करा ना तुम्ही, जर समजा रात्रीचा वाघ येतोय आणि 2-3 वाजता, रात्रीच्या 2-3 वाजता धरली वाटतं ती, आणि ती आत्तापर्यंत आम्हाला माहीत नव्हतं. आता सकाळी जेव्हा सोडायला गेले का शाळा वगैरे, त्यावेळेस बघितलं त्यांनी. ते शिळीच नाही म्हणे, शिळी कोण नेली काय माहिती. मग नंतर म्हणे वाघाने नेली का काय झालंय काय नाही. मग पाहायला लागलो आम्ही, तेव्हा खाली सापडली शिळी. एकदम म्हणजे एकदम खतरनाक, एवढं मोठं होलंय यार मित्रांनो. इकडं वाघ सोडेल यार फॉरेस्ट खात्याने, एकदम खतरनाक, लय डेंजर वाघ आहे यार. विचार करा, एखादा माणूस जर 1 नंबरला जर बाहेर आलं, धरलं मध्येच, फोडणं टाकेन डायरेक्ट, नळडच फोडीत आहे डायरेक्ट, माहिती का. डायरेक्ट मारणं टाकेन माणूस डायरेक्ट. एरियाच बघा ना कसं आहे यार तुम्ही मित्रांनो. हे बघा ना, तिकडे एवढं जंगल आहे. आता इकडे कसं थोडासा पठार भाग आहे ना, त्याच्यामुळे वाघांचं थोडं हेच, कारण इकडे फॉरेस्टच आहे, सपाट आहे. तर खाली वाघ असते ना, इथं तर काय वाघ राहू शकत नाही, बट खालून वाघ इकडे एवढं वर येतो यार, गावात पा डायरेक्ट. आणि शाळ्या डायरेक्ट आतमध्ये मित्रांनो. हे खालचं घर आहे का, त्याच्या आतमध्ये एवढी बोळी तिला आतमध्ये, त्या आतमध्ये जाऊन शिळी धरली म्हणल्यावर किती मोठी शिपर येते वाघाची. शिळीला ओरडता नाही येत आणि काहीच नाही. आज शिळी म्या करते ना, तसं तिला करताच नाही येत. व्हिडिओ क्लिप दाखवतो तुम्हाला, पुढे बघा तुम्ही. घाबरली पण तिला मी आणता येईल ना, त्याच्यामुळे नाही तर कधी धरली आता सोडाय आल्या. कसं आहे मित्रांनो, तुम्ही बघितलं असं, खतरनाक आहे एकदम, लय म्हणजे लय खतरनाक आहे. पाहून अशी भीती वाटते डायरेक्ट मनाला. काय यार ती शिळी काय म्हणत असं, आता सध्या उभीच आहे ती, बट तिच्या मनात काय असणार, तिचं मन काय म्हणत असं तिचा जीव. अंगाला डायरेक्ट काटा येतो राव मित्रांनो, डायरेक्ट लय म्हणजे लय वाईट वाटत आहे. जगली पाहिजे यार मित्रांनो. इकडे डॉक्टर आहे ना, इकडे डॉक्टरांना फोन करून सुद्धा येते नाही. म्हणते आमच्या गाया पिळायचे, आमचं आमकं करायचं, आमचं तमकं करायचे. येते नाही यार, मी नाव नाही घेत कोणचं, बट येते नाही इकडे डॉक्टर. आपल्याकडे कशी फोन केला म्हणजे लगेच येतात डॉक्टर. पण त्याला परीला आणि पिल्लूला मी आवरायला लावले, पिल्लू झोपेल्याची, परीला आवरायला लावले. म्हणलं लवकर जाऊ, कारण इथून जाऊन काम पण जायचे. 7:30 वाजून गेले, 12:15 वाजले आणि अजून आम्ही इथंच निघलो नाही. कारण विषय असं झाला मित्रांनो, त्या शिळीला धरलं होतं ना वाघाने, तर त्याला डॉक्टर वगैरे आणला, त्याला टाके वगैरे घातले. तर ती तिकडे उभी आहे आता. त्याच्यानंतर मग औषधं वगैरे आणायला गेलो, ते औषधं वगैरे पाजलं तिला मी आता. तेव्हा जरा आता व्यवस्थित वाटत आहे मला, जरा थोडं मनाला शांती वाटत आहे. कारण यार लय म्हणजे लयच कठीण वाटत होतं मला, लय असं लय काळजी वाटल्यासारखं वाटत आहे यार. कारण मित्रांनो तेवढं खतरनाक झालंच यार. तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये कसं झालंय कसं नाही. हे तिचं पिल्लू आहे बरं काही, आणि ही एक दुसरी होती. त्याला आता स्प्रे वगैरे मारला इकून इथं खालून, हे बघ स्प्रे वगैरे मारला. आता इकून डायरेक्ट बोलायची मित्रांनो. हे बघा ना, अजून बोल दिसतंयच. इकडं उन्हात काऊन उभी, सावलीत चल, इथं सावलीत घेऊ का. इथं सावली नाही यार, इथं कुठं इथं घ्यायला पाहिजे सावलीमध्ये, पण ती येणार नाही माझ्या एकट्याच्याने, तिला त्रास होता येणार आहे. त्याच्यामुळं मागे जाऊ. चल 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 इकडे, चल इकडे चल, इकडे माग. अबे यार मित्रांनो ती येतच नाही यार. ती येऊन जाऊनच ती भितडी कसं उभी राहते, मग काय भानगडी काय कळणार. बाय बाय, आता आम्ही जातो, काळजी घ्या. आणि तू ठीक होणार आहे, काळजी नको करू, मस्त राहणार तू, मस्त होणार तू. आपली धन्नू पण उन्हातच आहे यार. ती इथून निघन डायरेक्ट कवठामध्ये जाऊन स्टॉप घेईन ना, तिकडंच नेतो यार. या बाय सफरात नेऊन ठेवतो, इथं नको मन लागा ना यार. इथं आणली बघ एकदाची मित्रांनो. आता जरा मला बरं वाटत आहे, कारण आता ती सावलीत आली, सेफमध्ये आली. आता काही नाही, रात्रीचं पण जर इथं राहिले ना काय अडचण नाही, कारण इथून बाहेरून काहीतरी लावता येईल आणि ती इथं राहील मस्त बघी. तिचे बकरं पण इथंच राहते. नाव करीत रे, 4 वाजता नाव नाही तिची. अजून आम्ही इथंच आम्ही गेलो नाही, कारण यांनी आम्हाला खो घातलाय, त्याच्यामुळे आम्ही थांबलोय आता इथंच. ते म्हणे उद्या सकाळीच जा, त्याच्यामुळे आजच्या दिवस थांबू आणि जाऊ द्या घरी जाऊन काय करणार नाही का, काही कामं होणार नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे ना आपण हे इकडे जाऊ, आता खाली जाऊया. इकडे खाली दिसते का, दरी दिसते का, तिकडे जाऊ आपण आता मस्तपैकी फिरायला. जर खेकडं वगैरे जर असलं ना, मस्तपैकी खेकडं वगैरे पकडू खाली. मधनातलं वातावरण वेगळं आहे यार, हा ना, असं हिरवं आहे जरा. नाही तर वरती कसं तिकडे लय असं वायल वाटत आहे, इकडे भारी वाटत आहे. इकडेच घर पाहिजे मी म्हणतो निवांत. मग काय इकडे बरेच लोक राहते ना, इकडे राहते वाघामुळं वाघ आहे वो.
आम्ही आलो तिथं मस्तपैकी शेंगा खायला. सोपान त्यांच्या वावरामध्ये आहे इथं त्यांचं गहू बिहू आहे आणि तिकडे पाहुणे शेंगा खाऊ राहिले, तुरीच्या शेंगा खाऊ राहिले ते. आपण खाऊ थोडे थोडे, दुसरं काय नाही इथं खायला, शेंगाचे फक्त. चांगले 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 आहे काय मस्त आहे. तोडून घेऊ काही, मला लय आवडत आहे शेंगा, लय मज्जिद लय. मला शेंगा वगैरे खाऊ आणि मग जाऊ वरती. उय्या 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 मस्त लगे आणि एकदम भारी शेंगा खाल्ल्या. युद्ध व्यवस्था खात होतो मी, त्याच्यामुळे मी ब्लॉग शूट नाही केला, कारण मी शेंगा खाण्यामध्ये बिझी होतो. आणि शेळी ना मित्रांनो, त्याच्यात काय अजून बदल नाही, जशी होती सकाळी तशीच आता. अवघड आहे शेळीचं मित्रांनो खरंच. 7:30 वाजले, आम्ही सकाळी निघलेले. लई थंडी यार, थोडं दमादमाने जावं लागेल, गाडीवर लई म्हणजे लईच थंडी वाजते. आणि इकडे आपल्यापेक्षा जादा थंडी असते. एवढं लवकर निघण्याचं कारण असते की परत जाऊन मला कामाला जायचे, त्याची आंघोळी वगैरे करायचे, दात वगैरे काहीच घातले नाही, चहा नाही, पाणी नाही, काहीच नाही. फायनली मित्रांनो 8:15 वाजले आणि घरी पोहोचले. आणि पिल्लू त्यांचं झालं कुटका उतरायचं काम. गुड मॉर्निंग. असंच इथे अरे कुटका उतरायचं इकडं बाय, आई बाय, अय्यो काय रे. चला भाऊ, मला कामाला जायचं, आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून निघू लगेच. पाणी वगैरे तापलं आहे की नाही, पाऊस झालता का रे. मग उठलो लवकर ना, आलो आंघोळ वगैरे करून रेडी झालो मस्त बघा. आता नाश्ता वगैरे करायचा, डब्बा वगैरे भरून राहिली मम्मी आणि लगेच निघायचं. पिलू चाललंय मस्त बघा इथं जात घासायचं काम, कारण परी घासू राहिली ना, त्याच्यामुळे ती घासू राहिली. आणि गावात दिंडी आली, दिंडीचा आवाज येऊ राहिला जरासा. चला मित्रांनो, आपला ब्लॉग आता इथेच एंड करू. काल चालू केला होता, आज एंड करू राहिलो इथं गावाला पोहोचल्यानंतर. तर आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल. आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर, बाय बाय. देवाकडे माझी प्रार्थना आहे का ती जागावा आणि व्यवस्थित नीट व्हावा, परत खायला प्यायला लागावा, फिरावा, हिंडावा फिरावा मस्तपैकी.